नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आज तुम्हाला सांगतो की आपलं हे संत्र्याचं झाड पिवळं का पडते. बऱ्याच शेतकऱ्याचा प्रश्न आहे की बुवा हे तुम्ही संत्र टाकले तर शेतकरी म्हणत आहे, मला कमेंट टाकत आहे की बुवा आमचे शेतात नाही की नाही झाडं लावले पण पिवळेच पडले. तर मित्रांनो, मी तुम्हाला आज सांगतो तुम्ही काय केलं पाहिजे आणि कायच्यामुळे हे संत्र पिवळे पडते ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण सांगतो. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि जर तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांना. आणि असेच चॅनल आपल्या चॅनलवर असे हिरो राहत असते. तर चला मी सुरू करतो. मी पहिले सांगतो तुम्हाला हे पिवळे का पडते, मग त्याच्यानंतर सांगतो याचं सुधारणा, म्हणजे हे पिवळं झाड हिरवं झालं पाहिजे याच्यासाठी बिन सांगतो मी तुम्हाला. तर मित्रांनो, तर हे झाड पिवळे का पडते, तर आपला जर पावसाळा असते तर पावसाळा जेव्हा लागते तेव्हा आहे का नाही भरपूर पोटभर पाणी होते. त्याच्यानंतर आपलं पावसाळा संपून जाते तर मग हिवाळा लागते. हिवाळ्याच्यानी आहे का नाही तुम्हाला जास्तीत जास्त हे आहे का नाही हिवाळ्यातनी तुम्हाला पिवळे झाड पडते. त्याच्यानं हे पिवळे काऊन होते, तर त्याच्यानंतर पोटभर पाणी होते त्याले. पोटभर पाणी झाल्याच्यानंतर आहे का नाही त्याच्या मुळापर्यंत पाणी पोटभर भरते. मग पाण्यामुळे त्याच्यावर आहे का नाही जसं जसं हिवाळा लागते तसं त्याची बुरशी चढते त्या मुळावरून. त्याच्यामुळे ते आहे का नाही थोड्या थोड्या जे मोठ्या मोठ्या मुळा आहेत ते थोड्याशा कटकाट होते, त्याच्यामुळे हे पिवळे पडते. तर त्याच्यानंतर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो काही होत नाही, चांगलं होऊन जाते. हे झाड पिवळं झालेलं झाड हे चांगलं होऊन जाते. तर काय करावं लागेल मी तुम्हाला सांगतो. तर याच्यात तुम्ही आहे का नाही ड्रिचिंग करा. एक ड्रिचिंग करा आणि तुम्ही आहे का नाही खत टाका. ड्रिचिंग केल्याच्या नंतर आहे का नाही तुम्ही खत जर टाकलं, ड्रिचिंग करा खत टाका, तुमचं आहे का नाही झाड आहे का नाही चांगलं होऊन जाते. जसं पाहिजे तसंच होऊन जाते. तर तुम्ही आहे का नाही मित्रांनो, तुम्ही आहे का नाही ड्रिचिंग करसाल तर हुमिक ॲसिडची ड्रिचिंग करा आणि खत टाका तुम्ही. तर हुमिक ॲसिडची ड्रिचिंगने आहे का नाही हेच आपलं झाड आहे का नाही चांगलं होऊन जाईल. तर मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर तुम्ही लाईक शेअर करा आणि कमेंट करा. शेतकरी मित्रांना सपोर्ट करा. इतर कोणची संत्र्याची माहिती लागत असेल तर ते सांगतो मी या चॅनलवर. आणि दुसरी कोणचे बिन जर शेतीविषयी जर कोणता प्रश्न असेल तर ते पण मी आहे का नाही या चॅनलवर सांगतो. तुम्ही आहे का नाही कमेंट करून मला माहिती सांगा. चला, जय महाराष्ट्र.